उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा जवळीक वाढू लागलेली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचे गोडवे गाऊ लागले आहेत, तर तिकडे बघा एकनाथ शिंदे यांच्या पोटामध्ये गोळा येऊ लागला आहे। गोळा मित्रांनो नमस्कार। पाशवी बहुमत घेऊन महायुती सरकार सत्तेत आलेलं आहे। सरकार आता स्थापन होऊन त्यांच्या ते कामालाही लागलेलं आहे। महाविकास आघाडीला अनपेक्षित आणि मोठा धक्का या वेळच्या विधानसभा निवडणुकीने दिलेला आहे। अहो आता काय 5 वर्ष महायुतीचं सरकार व्यवस्थित चालेल आणि धक्का देणारे राजकीय भूकंप होणार नाहीत असं निदान प्रथमदर्शनी तरी दिसत आहे। आणि अशा प्रकारे असं आता शांततेचं राजकारण होईल असं अनेकांना वाटत आहे। आपण बघा हे राजकारण आहे हो, त्यात महाराष्ट्रातलं राजकारण आहे। इथं कधीही काहीही घडू शकतं, त्याला आपण राजकीय भूकंप म्हणतो ना। भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात मोठी दरीत निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरे सेना या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या बॅकफुटवर गेलेले आहेत। त्यात त्यांचे अनेक आमदार आता फुटणार आणि शिंदे सेनेमध्ये जाणार अशा वावड्या उठू लागलेल्या आहेत। आता राजकारण म्हटलं की चर्चा, वावड्या, अफवा, त्यात किती तथ्य किती सत्य हा भाग अलहिदा। गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये एकमेकांच्यावर यथेच्छ टीका आणि आरोप केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेलं वितुष्ट कमी होऊ लागल्याची चर्चा देखील होऊ लागल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं, यानंतर एकतर मी राहीन नाहीतर तू राहशील अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन कमालीचा बदललेला होता। हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांची म्हणजे या सगळ्याची चुणूक दाखवून दिलेली होती। त्यानंतर बघा आता पुन्हा एकदा आणखी एका कृतीनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या आणि महायुतीच्या नेत्यावर सातत्यानं आग ओकणाऱ्या दैनिक सामनामधील अग्रलेखामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक करण्यात आलेले आहे। विश्वास बसत नाही ना। अहो हा प्रकार सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। अहो बघा सामना म्हणजे विरोधकांना फाडून खाणारा वाघ। आता याच वाघाच्या तोंडी विरोधकांचे गोडवे म्हणजे नाही म्हटलं तरी काही चुकल्यासारखं तर वाटून जातंय ना। देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवलेल्या धोरणांचे सामनाच्या अग्रलेखातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलेलं आहे। हो हे कौतुक नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे असं या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर देवाभाऊ अभिनंदन हा अग्रलेखाचा मथळाही सध्या चर्चेचा ठरलेला आहे। यामध्ये बीडमधील जी काही गुन्हेगारी चाललेली आहे त्याचा पुसटसा उल्लेख जरी असला या अग्रलेखामध्ये, तरी उर्वरित अग्रलेखामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गायले गेलेले आहेत। त्यामुळे हा अग्रलेख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना असा प्रश्न आणि तशी चर्चा ही आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। याआधी आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल आल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि फडणवीस म्हणजे भाजपा हे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झालेल्या होत्या। आता बघा नाही म्हटलं तरी आता भाजपाला एकनाथ शिंदे नकोसे झालेले दिसतात। एकनाथ शिंदे यांचं रुसणं फुगणं, आधी मुख्यमंत्री मलाच करा म्हणणं आणि ते मिळत नाही म्हटल्यावर निदान गृह खातं तरी द्यावं म्हणून धरलेला हट्ट, पुन्हा खाते वाटप त्या संदर्भात झालेले वाद आणि नाराजी नाट्य हे सगळं अहो अशा ज्या काही सगळ्या गोष्टी घडल्या ना त्या भाजपाला आवडलेल्या नाहीत, रुचलेल्या नाहीत, पटलेलं तर अजिबात नाही। पर्याय नसल्यामुळं एकनाथ शिंदे गप्प राहिले असले तरी एक ना एक दिवस हे एकनाथ शिंदे डरकाळी फोडू शकतात याची जाणीव भाजपाला नक्की झालेली आहे। पण आता उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांची जी काही जवळीक होऊ लागली आहे तर ती
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेसाठी मोठ्या अडचणीची ठरू शकते. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे जर एकत्र आले तर शिंदे सेनेची अवस्था मोठी बिकट होईल ना. त्यामुळं तशा प्रकारच्या चर्चा जरी सुरू झाल्या तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. आणि आता हेच काहीतरी होताना दिसत आहे. होय ना. येतील का हो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.